दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत वृक्ष लागवड आणि संवर्धन केल्याबद्दल हरित यशोगाथा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे। याचं वितरण 14 नोव्हेंबर 25 रोजी मुंबईत मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे। मंद्रुप येथे माजी सभापती अप्पाराव कोरे यांच्या गटाची सत्ता आहे। सरपंचपदी अनिता कोरे तर ग्राम विकास अधिकारी म्हणून नागेश जोडमोटे हे काम पाहतात। मंद्रुप ग्रामपंचायतीला माजी वसुंधरा अंतर्गत महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक तर दुसऱ्या वर्षी द्वितीय क्रमांक पटकवला होता। एकूण 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालंय। ग्रामपंचायतीने पृथ्वी, आकाश, अग्नी, वायू, जल अंतर्गत गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणं, स्वच्छता राखणं यासह विविध उपक्रम राबवून यश संपादन केलंय। या परिसरात हजारो झाडे लावून संगोपन देखील केले। वृक्ष लागवडीमुळे मंद्रुपसह परिसरात पर्यावरणाचं संवर्धन होत आहे। याची दखल घेऊन शासनाच्या माजी वसुंधरा अभियान MVA अंतर्गत हरित यशोगाथा हा सन्मान जाहीर करण्यात आलाय। यात सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे। अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई ही संस्था महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामानाबद्दल विभागाच्या सहाय्यक भागीदारांपैकी एक आहे आणि मुनिसेफ महाराष्ट्राच्या पाठिंब्याने क्षमता निर्माण करण्यासाठी, नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी हवामान कृतीचे स्थानिकीकरण करण्यासाठी काम करत आहे। मंद्रुप ग्रामपंचायतला हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी आणि ग्रामसेवक यांचं अभिनंदन होत आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप। नमस्कार, मी नागेश जोडमोटे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर। सन 2025च्या हरित यशोगाथा हा पुरस्कार ग्रामपंचायत मंद्रुपला मिळालेला आहे। ग्रामपंचायत मंद्रुपमध्ये मागील 2-3 वर्षांमध्ये भरपूर पर्यावरणपूरक कामं झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झालेला आहे। 2020-21 पासून आज तागत दरवर्षी नवीन ठिकाणी वृक्ष लागवड करणे, परत इतर पर्यावरणपूरक उपक्रम आम्ही राबवलेला आहे। पर्यावरणपूरक सण उत्सव असतील, परत सर्व शासकीय कार्यालयावर आम्ही सौर ऊर्जेचं प्लांट आम्ही बसवलेले आहेत, ग्रीन एनर्जी म्हणून। इतर देखील आमच्या पर्यावरणपूरक हे जे काय कामं झाले त्यासाठी आम्हाला सन 2025चा हरित यशोगाथा हा पुरस्कार मिळालेला आहे। 14 तारखेला त्याचं मुंबईमध्ये वितरण होणार आहे। यामध्ये ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षाचे असतील सर्व सदस्य, समस्त मंद्रुप ग्रामपंचायतमधील नागरिक, आपल्या कार्यक्षेत्रातील सगळ्यांनी यामध्ये काम केलेलं आहे। सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद। मी ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे, मंद्रुप ग्रामपंचायत। गेल्या वर्षी आम्हाला या ग्रामपंचायतीला माजी वसुंधरा अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला होता। त्यामध्ये 3 कोटीचं बक्षीस आमच्या ग्रामपंचायतीला मिळालेलं आहे। यंदाच्या वर्षी हरित क्रांतीमध्ये जो हरित गाव या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य शासनानं जो हे म्हणजे स्पर्धा निर्माण केलेली आहे, त्यामध्ये आमच्या गावाला पुरस्कार आणि त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा मान मिळालेला आहे। 14 तारखेला मुंबई येथे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते या पुरस्काराचा आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला आमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आम्ही येणाऱ्या 14 तारखेला या सर्व हरित गाव करण्यामध्ये मंद्रुपच्या सर्व ग्रामस्थांचं असेल, ग्रामपंचायत सदस्यांचं असेल, सरपंच अनिता गोरे असतील, उपसरपंच भगवान हनुमान असतील, ग्रामसेवक नागेश जोडमोटे असतील आणि प्रत्येक गावातील प्रत्येक माणसांनी या ठिकाणी सहकार्य करून आमच्या गावाला हा उद्दिष्ट पूर्ण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि असंच या ठिकाणी आम्ही गावच्या विकासासाठी सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून याही पुढे गावाला जेवढं जास्ती काही चांगलं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि गावचा विकास हा एकच ध्येय समोर ठेवून आणि या सर्वांच्या मागे आमचे आदरणीय आमदार सुभाषबापू देशमुख यांचंही फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे। त्यांचाही मी मंद्रुप ग्रामपंचायतच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि पुढील प्रत्येक कामासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली असतील सर्व आमची बॉडी कुठलेही पक्षीय राजकीय मतभेद न ठेवता गावच्या विकासासाठी काम करेल अशी मी ग्वाही देतो। आता यंदाच्या वर्षी जवळपास 5 ते 6 हजार वृक्षाचं लागवड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। संपूर्ण गावातील स्मशानभूमी असतील, मोठमोठे मंदिरं असतील, गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्याच्या कड्यांना असतील, अशा प्रकारे आणि त्याला सर्व कुंपण मारून त्याची व्यवस्था, पाणी सर्व ते व्यवस्था करण्यात आलेली आहे। 6000 वृक्षांची यंदाच्या वर्षी लागवड करण्यात आलेली आहे।